नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका राजकीय बातमीनं. आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्यास राहुल नार्वेकर हे दिरंगाई करत नसून शिंदे गटाला जीवदान देण्याचा प्रयत्न करतायत, असा थेट आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राहुल नार्वेकरांवर केलाय. कोर्टाने आज ताशेरे ओढलेत. जरी तुम्ही अध्यक्ष असाल तरी टाइम लिमिट तुम्हाला बॉन्ड आहे, तुम्ही अवमान करू नका कोर्टाचा. राहुल नार्वेकर टाळाटाळ करत आहेत का आमदार अपात्रतेच्या सुनावणी संदर्भात? राहुल नार्वेकर साहेब नुसती टाळाटाळ करत नाहीये, तर शिंदे गटाला शक्य तेवढं जीवदान देण्यासाठी जीवाचं रान करत आहे. हे चांगलं झालं की यावर सन्माननीय न्यायालयानेच आपले ताशेरे ओढले, कारण राऊत साहेब बोलल्यानंतर त्यांना फार ॲलर्जी होते लगेचच. त्यामुळे किमान माननीय न्यायालयाने सांगितलं हे एका अर्थाने बरंच झालं. दुसरी गोष्ट म्हणजे चित्रा वाघ असं म्हणाल्या की महिला गोळ्या घेत नाहीत गरोदरपणाच्या काळामध्ये, त्यामुळे मुलांचे मृत्यू होतात. याकडे कसं पाहता? तुम्ही महिला आहात, ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे? तुम्ही सगळीकडे फिरताय, तुम्हाला माहिती आहे. भाजपमध्ये काही महिला खरंच चांगल्या आहेत बिचाऱ्या. रहाटकरसारख्या बाई आहेत, अनेक बायका आहेत तिकडे की ज्या खूप चांगलं काम करतात. पण काही बायका निव्वळच बुद्धी गहाण टाकल्यासारखी वक्तव्य करतात. अशा आक्रस्ताळे बायकांचं काय करायचं? नांदेडच्या प्रकरणामध्ये मी आपल्याला सांगितलं पाहिजे की प्रसूती गुंतागुंतचे फक्त 3 मृत्यू आहेत महिलांचे. नवजात अर्भक 12 मृत्यू आहेत आणि बाकीचे पुरुष मृत्यू आहेत. खरं तर मुळात औषध पुरवठांचा तुटवडा होता, याचं स्टिंग पण केलं नंतर काही वाहिन्यांनी. हे स्पष्ट झालेलं आहे. का तुटवडा होता? कारण हाफकिनचं मागच्या वर्षीचं 226 कोटीचं बिल जे देयक होतं ते दिलं गेलं नाही, त्यामुळे त्यांनी पुरवठा थांबवला होता. पण तरीही त्या ज्या कोणी बाई आहेत त्यांचं म्हणणं आपण गृहीत धरलं की हो बाबा त्यांनी औषधं घेतली नाही, तर 3 मृत्यू होतील. प्रसूती गुंतागुंताचे जे 3 मृत्यू झालेत, बाकीच्या पुरुष मृत्यूचं काय? तिथे सांगतायत नर्सेस की इकडे कॉटन बंडल नव्हते, रक्तस्रावामुळे त्या महिलांचे मृत्यू झाले आणि कॉटन बंडल नव्हते, सर्पदंशाने मृत्यू झाले कारण सर्पदंशावरचं औषध उपलब्ध नव्हतं. एक ट्रॉमाचा पेशंट होता, ट्रॉमामध्ये गेला, ॲम्ब्युलन्स वेळेवर मिळाली नाही, कार्डियक मिळालं नाही, ECG नव्हता, ऑक्सिजन पुरवठा नव्हता म्हणून काही बालकं गेली. याचा तरी अभ्यास करायचा होता. परंतु काय आहे, सरकारची भाटगिरी किती करावी, याच्या सगळ्या लिमिट्स क्रॉस केलेली माणसं वाटेल त्या पद्धतीने जर अशा चुकीच्या गोष्टी सांगत असतील आणि आरोग्यमंत्री त्यावरून कहर आहेत. अजून तानाजी सावंत असं सांगताहेत की ही गोष्ट माझ्या अधीन येत नाही, ती गोष्ट माझ्या अधीन येत नाही, कळव्यात जे मृत्यू झाले ते माझ्या अधीन येत नाहीत. पण मुळात कळवा मनपा, सगळ्याच महाराष्ट्रातल्या मनपा तुम्ही बरखास्त केलेल्या आहेत. पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरणी आता खडसे दाम्पत्याला दिलासा मिळाला असून एकनाथ खडसेंपाठोपाठ त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना देखील जामीन मंजूर करण्यात आलाय. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना देखील जामीन मंजूर झाला असून 2 लाख रुपयांच्या नियमित जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला असून मुंबई सत्र न्यायालयाने याबाबतचा निकाल दिला आहे. पालकमंत्री झाल्यानंतर आज अजित पवार पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर होते. या पुणे दौऱ्यादरम्यान अजित पवारांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या UPI सेवेचा शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची UPI सेवा व कामगारांसाठीची अपघाती विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा, योग्य नियोजन व उत्तम व पारदर्शक कारभारांद्वारे ग्राहकांचं समाधान होईल यासाठी प्रयत्न करावा, असं आवाहन देखील अजित पवार यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना केलं आहे. ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या पलायनानंतर ससून हॉस्पिटल चांगलंच चर्चेत आलंय. दरम्यान आता ससूनचे डील संजीव ठाकूर यांच्यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा वरदहस्त आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. नाही, मी असं म्हटलं की संजय ठाकूर यांना गिरीश महाजनांचा वरदहस्त आहे मी समजू शकते, असं माझं वाक्य होतं. मला तुम्ही ते 3 वेळा 4 वेळा विचारलं तरी मी ते वाक्य जशास तसं तुम्हाला
उच्चारून सांगू महाजन शकते. पण नाशिकला पालकमंत्री होते, ललित पाटील पण तिकडचं आहेत. शोधलं पाहिजे. शोधणं काम गृहमंत्र्यांचं आहे. आम्ही गृहमंत्र्यांना एवढं सगळं दाखवतो ना. कशामुळे म्हणते? काय संबंध आहे गिरीश महाजनांचा? माझ्याकडे आत्ताच एक व्यक्ती येऊन गेली, ते बिचारे कॅमेरासमोर यायला तयार नव्हते. आत्ता जस्ट अर्ध्या तासापूर्वी पुण्यामध्ये राहणारी एक व्यक्ती माझ्याकडे येऊन गेली, ज्या व्यक्तीची पत्नी 3 वर्ष झालं गायब आहे, ज्या व्यक्तीला संजय ठाकूरने 45 दिवसांच्यासाठी शॉक ट्रीटमेंट देत त्याला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला, जी व्यक्ती आत्ताही मला सांगत होती की ताई आम्हाला म्हणजे मला वाटतंय संजय ठाकूरांची पत्नी आणि या माणसाची पत्नी यांचे काहीतरी नातं आहे, आणि तोही सांगत होता की या सगळ्या प्रकरणात गिरीश महाजनांनी काय पद्धतीने दबाव आणला आणि मला कुठेच राहू दिलं नाही, त्याचं अख्खं घर उद्ध्वस्त झालं. परंतु तो बिचारा घाबरला आणि तो कॅमेरासमोर येत नव्हता. मला त्याचं नाव त्याच्या सुरक्षेपोटी त्याला डिस्क्लोज करता येत नाही, कारण त्याची इच्छा नाही आहे डिस्क्लोज करण्याची. आणि त्यामुळे मी म्हणते की जर संजय ठाकूरांना ज्या ज्या लोकांचे वरदहस्त असतील आणि त्यांना वाचवण्यासाठी संजय ठाकूर जर माहिती डिस्क्लोज करत नसतील, तर आम्हाला म्हणजे आम्ही तर माहिती अधिकार आणि बाकी सगळ्या गोष्टी वापरू, सगळं करू आम्ही. परंतु जर सगळं आम्हीच करणार असू तर सरकार चालवणारे आरोग्यमंत्री, कारण हॉस्पिटल एरियामध्ये ड्रग सापडलेला आहे, त्यामुळे आरोग्यमंत्र्यांची ही जबाबदारी येते. तानाजी सावंत साहेबांनी आता कृपया असं म्हणू नये की याच्यात माझा काय दोष आहे, कारण मनपाच्या कळवा ठाणे मनपाच्या रुग्णालयातल्या मृत्यूला ते म्हणाले माझा संबंधच येत नाही. पण तानाजीराव विसरले कदाचित की सध्या सगळ्या मनपा बरखास्त करून तिथे प्रशासन आहे, आणि प्रशासन आहे म्हणजे अल्टिमेटली सरकारच्या ताब्यात सगळं आहे, आणि सरकारचा आरोग्यमंत्री म्हणून ही जबाबदारी तानाजीरावांचीच येते. त्यामुळे आरोग्यमंत्री, गृहमंत्री या सगळ्यांची चिंता जर आम्हीच व्हायची असेल तर सरकार पक्षात आपण काय करत आहात बरे, की आपण फक्त खेकड्यांनी धरण फुटलं याच्यावर शोधनिबंध लिहित बसणार आहात? सांगितलं पाहिजे काय. ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमण्यात आली आहे, त्या समितीवर आक्षेप घेत निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी अशी मागणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. मागच्या आठवड्यात ड्रग माफिया ललित पाटील ज्या पद्धतीनं ससून हॉस्पिटलमध्ये पलायन केलं, त्यानंतर त्याचे अनेक कंगोरे हे पोलीस खाते असेल, डॉक्टर असतील, तुरुंग अधिकारी असतील, यांना संशयाची पाल त्याच्यापर्यंत पोहोचती की ललित पाटील 19 महिने कसा काय ससून हॉस्पिटलमध्ये राहतो, आणि ससून हॉस्पिटलमध्ये राहून तो अंमली पदार्थाची विक्री करतो. रोज तो वेगळ्या वेगळ्या हॉटेलमध्ये 19 महिन्यामध्ये वेगळ्या वेगळ्या हॉटेलमध्ये, पंचायत हॉटेलमध्ये, फ्लॅटमध्ये राहून आईश आराम जीवन जगत असताना त्याची चित्रफित आपण बघितलेली आहे. अशा वेळेला एवढा मोठा गंभीर प्रकार झालाय, ललित पाटीलनी एवढी मोठी चूक केलेली आहे, आणि ह्याच्यामध्ये सरकारने कोणाला सुद्धा अजून कारवाई केलेली नाही. सरकारने ताबडतोब या डॉक्टरांना अटक केली पाहिजे, आणि ललित पाटीलला जो गुन्हा आहे त्यांना सहआरोपी करून यांना जेलला टाकलं पाहिजे. कारण हे चुकीच्या पद्धतीनं पैसा वाटप ससूनमध्ये सारख्या हॉस्पिटलमध्ये गद विकत मिळत होती. ही शोकींतिका आहे, पुणे शहराला लागलेला कलंक आहे. हा कलंक ह्यांना जेलला टाकल्याशिवाय पोचला जाणार नाही. काल म्हैसकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक एक समिती गठीत करण्यात आली, आणि या समितीमध्ये म्हैसकर साहेबांनी त्यांच्याच खात्यातली 4 लोक त्याच्यामध्ये घेतलेत, आणि हे ससूनचे डॉक्टर, ससूनचे अधिकारी हे सगळे एकत्र मिळून काम करतात त्या खात्यामध्ये, आणि ज्या खात्यामध्ये काम करतात त्या खात्यातला माणूस कुठल्याही पद्धतीचं चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी निर्णय देणार नाही. आमची अशी मागणी आहे की एक रिटायर्ड जज असावा, एक मिलिटरीमधला अधीक्षक डॉक्टर असावा, आणि ह्यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून ह्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि म्हैसकर साहेबांच्या ह्याच्यामध्ये जी समिती नेमली, ही समिती ह्या डॉक्टरांना वाचवायचं काम करेल, कारण त्यांच्याच खात्यातली ही सगळी लोक आहेत. म्हैसकर साहेबांना ही संपूर्ण माहिती आहे. 15 दिवसांनी आपल्याला निर्णय कळणार आहे की ह्या सगळ्यांना क्लीन चिट दिली. म्हणून माझी विनंती आहे सरकारला, मुख्यमंत्र्यांना विनंती
की याची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी. ह्याच्यामध्ये अनेक गुन्हेगार असतील आणि राजकीय लोक असतील आणि सगळी लोक असतील. ही लोक आपल्याला समजतील. आज जी लहान लहान मुलं आहेत सगळ्यांची, आमची तुमची सगळ्यांची, ही कवळी मुलं फुलताना आपण बघतोय. पण ह्या अंमली पदार्थामुळे आज पुणे शहरामध्ये प्रत्येक शाळेच्या बाहेर, कॉलेजच्या बाहेर ही ललित पाटील असे अनेक तयार झालेले आहेत. ललित पाटीलचं मोठं कनेक्शन आहे, नेपाळपर्यंत कनेक्शन आहे, पाकिस्तानपर्यंत कनेक्शन आहे. आणि हे काही छोटा विषय नाहीये. म्हैसकर साहेबांचं ते काम नाहीये. तर याच्यावर कारवाई करण्याकरता म्हैसकर साहेबांची समिती रद्द करून रिटायर्ड जजच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या 2 पीडित तरुणांची पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुटका केली आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हिजन 1 मॉल या ठिकाणी काही जण आर्थिक फायद्यासाठी मुलींना जास्त पैसे मिळवून देण्याचा आमिष दाखवून स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय करून घेतात अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी राया आयुर्वेदिक स्पा सेंटरमधून वेश्या व्यवसाय करणाऱ्या 2 पीडित तरुणींची सुटका केली असून या आरोपींविरोधात भारतीय दंडविधान कलम 334 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956च्या कलम 3, 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रदीप उर्फ जान्हवी शंकर यादव या तृतीयपंथी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर प्रशांत रामचंद्र सोनवणे आणि सचिन रतन केदारी या 2 आरोपींचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. ड्रग्स माफिया ललित पाटीलने ससून रुग्णालयातून पलायन केल्यानंतर ससून रुग्णालय प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ससून प्रशासनाला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. आज सुषमाताई अंधारे आणि गजाभाऊ तोरपुडे आम्ही संयुक्त आज सगळ्यांना बोलवलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये ललित पाटील ज्या पद्धतीनं ससूनमधनं पलायन केलं आहे त्याचे सगळे कंगोरे बघता तुरुंग पोलीस अधिकारी असतील, तुरुंगामधले मेडिकल ऑफिसर असतील, ससून हॉस्पिटलमधले डीन आणि त्यांचे सगळे उपचार करणारे डॉक्टर असतील आणि त्या बंदोबस्तामध्ये असणारे पोलीस यांची सगळी संशयाची सुई ही त्यांच्याकडे जाते. आणि ही जात असताना 9 महिने ललित पाटीलवर काय उपचार केले, कोणते उपचार केले हे आम्ही त्यांना जाब विचारला. पण त्यांनी कुठल्याही पद्धतीत डीन साहेबांनी कुठल्याही पद्धतीत आम्हाला त्याचे समाधानकारक उत्तर दिलेले नाहीत आणि आपणही सर्वजण त्या ठिकाणी समोर होता. मागच्या 3-4 दिवसापूर्वी ललित पाटीलच्या भावाला अटक केली आणि नाशिकमधला त्याचा जो अंमली पदार्थाचा कारखाना होता तो उद्ध्वस्त केला आणि पोलिसांना तो नेपाळमध्ये सापडला आणि त्याच्या घरी 2 किलो सोनं सापडलं, अनेक गोष्टी सापडल्यात. आणि याचाच अर्थ की त्याची महाराष्ट्रात नाही भारतामध्ये त्याची अंमली पदार्थ विकण्याची युनिटी म्हणजे त्याची सगळ्या शाखा दिसतात असं त्याच्यावर निदर्शनास येतं. ललित पाटील ज्या रात्री पळाला त्या रात्री ज्या बंगल्यामध्ये गेला त्या बंगल्यामध्ये रोजरीचे संस्थाचालक विनय म्हणून त्यांच्या फ्लॅटमध्ये तो होता आणि त्या फ्लॅटमध्ये तो राहून पळून गेला. आणि रोजरीचा मालक विनयचा ड्रायव्हर त्याला घेऊन तो कुठं सोडला असं आपण चित्रफितमध्ये बरेच लोकांनी बघितले का आणि आपणही दाखवलं आहे. तर त्या फ्लॅटमध्ये तो काही एका दिवसासाठी गेला होता का, तर सातत्यानं त्या फ्लॅटमध्ये त्याचा वावर होता. त्याचेही चित्रफित काल मी माझ्याकडे आले, मग माझ्याकडून कोणाकडे तरी गेले. तर माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये एक ललित पाटील नाही तर हजारो ललित पाटील या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आणि या शहरामध्ये. मी मागच्या आठवड्यामध्ये बोललो डीनशी, त्यावेळेला हे बोललो की पुणे शहर हे अंमली पदार्थामध्ये संपूर्ण वेढा घातलेला आहे आणि पंजाबच्या खालोखाल आता पुणे शहराचं नाव हे देशाच्या पातळीवर अंमली पदार्थामध्ये गेलेलं आहे. 4 लाखापेक्षा बाहेरचे विद्यार्थी पुण्यामध्ये शिकायला येतात आणि 4 लाख आपली पुण्यातली मुलं अशी मिळून लाखो विद्यार्थी
हे पुणे शहरात कॉलेज शाळा ह्याच्यामध्ये शिकतात आणि प्रत्येक शाळा कॉलेज असतील ह्याच्या आजूबाजूला ललित पाटीलचे सगळे जी लोक हे गर्द विकतात, अंमली पदार्थ विकतात, ह्याचा सर्रास वापर पोलिसांना माहिती असूनसुद्धा त्याच्यावर कारवाई करत नाही. आणि हे सगळं उघडकीस ललित पाटील आल्यामुळं आलं नाही तर आपण पूर्वीपासून ओरडतोय. पण ललित पाटील गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीला एक आपण सगळे जागृत झालो. आम्ही सातत्यानं 8 दिवस ओरडतोय, पण कुठल्याही परिस्थितीत गृह खातं त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे, आरोग्य खाते लक्ष देत नाही. आणि आम्ही तर डीनची त्यावेळेस मागणी केली की डीनला ललित पाटीलबरोबर सहआरोपी करावं, जेणेकरून ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ससूनमध्ये बी तो अंमली पदार्थ विकत होता. आणि ससूनमध्ये अंमली पदार्थ विकताना तिथले आज 8, 9, 10 पोलीस कर्मचारी निलंबित केलेत. आणि ही सगळी जेवढी मंडळी यांना मदत करत होती यांना सहआरोपी करावं. आणि आत्ता जे म्हैसकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी नेमली, ह्या कमिटीमध्ये डीन साहेबांची म्हणजे ठाकूर साहेबांची चौकशी करावी अशी ते पत्र आलं. पण डीन साहेब आणि म्हैसकर एकाच रेंजचे अधिकारी आणि एका खात्यामध्येच काम करत आहेत. त्यामुळं ही कमिटी जी आली, ही कमिटी आपल्याला काय न्याय देणार नाही. आणि न्याय देणार नाही तर आम्ही कालच रिटायर्ड जज असतील, मिलिटरी हॉस्पिटलचे दवाखान्याचे अधीक्षक असतील, अशा लोकांची कमिटी नेमून ही कमिटीमार्फत चौकशी करावी. आणि ही चौकशी केल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. आणि यात सत्य आहे की याच्यामध्ये सगळ्यांचे भ्रष्टाचारामध्ये हात बरबटले. 9 महिन्यामध्ये कुठले उपचार केले, काय केले, रजिस्टर काय आहे, कोण डॉक्टर बघतायत, कोण बघत नाहीत, याची कुठली माहिती आम्ही आमदार म्हणून बी आम्हाला दिली नाही, प्रशासनाला दिली नाही आणि कोणालाच देत नाही. कारण हे लपून ठेवतात. त्याचाच अर्थ की हे गुन्हेगार आहेत आणि यांच्यावर कडक कारवाई करावी. पोलीस तपास चालू आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि आता सध्या असलेले मंत्री ज्यांचा महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांमध्ये वर्चस्व आहे, गुन्हेगारांमध्ये वावर आहे, त्यांचाही ह्याच्यामध्ये तुम्हाला थोड्या दिवसामध्ये हात दिसेल. कारण त्यांचे जे आज पोलीस तपासामध्ये काय माहिती येते पण ते पोलिसांच्या बाहेर यायला वेळ लागतो आहे. पण पोलिसांनी ताबडतोब जर अशा काही आपलं मंत्र्याचा जर त्याच्यामध्ये हात असेल तर त्याचंही सगळ्यांना त्यांचं निदर्शन आणलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि हा विषय फक्त काय ललित पाटील पुरता नाही की आणि आमच्या मुलाबाळांपुरता नाही की ही महाराष्ट्रातली या भारतातली लहान लहान मुलं आहेत, 18, 19, 20 वर्षाची मुलं आहेत. आणि ह्यांचा जो परिणाम होतो, यांचं जे आयुष्य उद्ध्वस्त होतं आहे आणि यांचं आयुष्य उद्ध्वस्त होताना आपल्याला उघड्या डोळ्याने बघणं योग्य नाही. आणि आपण भारतीय नागरिक म्हणून आपणही सहन केलं नाही पाहिजे. म्हणून आम्ही आज त्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि ही चौकशी इतकी प्रचंड प्रमाणात वेगाने झाली पाहिजे. आणि ही ज्या चौकशीचा फार्स आहे हा एकदम धूळफेक आहे. तर वेळेत त्यांनी जर याचं नियोजन नाही केलं तर पुणेकर जनता यांना उत्तर देईल. यानंतर अंदाज या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये माझ्या समवेत काँग्रेसचे आमदार श्री रवींद्र धंगेकरजी उपस्थित आहेत. संयुक्त पत्रकार परिषद यासाठी आम्ही आज आयोजित केली की बऱ्याच गोष्टींचा पाठपुरावा आम्ही आमच्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने करत आहोत. परंतु एकत्रितपणे हा प्रश्न राजकीय मुद्दा न करता, फक्त राजकारणासाठी न करता, एकूण सामाजिक आरोग्य राखण्यासाठी म्हणून आम्ही एकत्रितपणे हा प्रश्न लढण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून ही संयुक्त पत्रकार परिषद, मी जसं आधीही म्हटलं की काही प्रश्न आम्ही उपस्थित केलेले होते, ज्या प्रश्नांमध्ये एक तर 9 महिन्यापासून ललित पाटील जिथे ॲडमिट आहे तिथे त्याच्यावरची ट्रीटमेंट काय आहे ती संजय ठाकूर यांनी अजूनही आम्हाला सांगितलेली नाही. ती ट्रीटमेंट आम्हाला काय नेमकी ती कळली पाहिजे, ती माहिती त्यांनी दिली पाहिजे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्याच्या गृहमंत्र्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आम्हालाही थोडाफार कायदा कळतो, कुठली माहिती गोपनीय असावी आणि कुठली माहिती उघड करावी याचे जे ताळेबंद आहे त्यामध्ये भारतीय गोपनीयतेच्या कायद्यानुसार फक्त आणि फक्त परराष्ट्र विभाग आणि संरक्षण विभाग याच्याशी संबंधित माहिती डिस्क्लोज करता येत नाही.
आम्ही तुम्हाला ललित पाटील प्रकरणातला तपास कुठपर्यंत आला याची माहिती उघड करा म्हणत नाही आहोत. आम्ही तुम्हाला ललित पाटलांवरती उपचार काय चालू होते आणि कोणत्या डॉक्टराकरवी होते हे माहीत असलं पाहिजे, ही पहिली मागणी आम्ही केली होती. मी दादा भुसे यांचं नाव घेतलं तेव्हा बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. मी आजही ठामपणे सांगते, जर नाशिकच्या पालकमंत्र्यांना एक छोटंसं घर घ्यायचं असेल तरीसुद्धा आपल्याला अनेक परवानग्या, अनेक प्रकारची कागदपत्र जमा करावी लागतात. 200-300 कोटीचा कारखाना जिथे उभा राहतो तिथे किती इन्फ्रास्ट्रक्चर, जागा पर्चेसिंग, अनेक गोष्टी असतील. या सगळ्या गोष्टी होण्यासाठी अर्थात पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासकीय संबंधित खाती हे स्मूथली मदत केल्याशिवाय ही गोष्ट शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही पालकमंत्र्यांना होय ठामपणे जबाबदार धरतो आणि पालकमंत्री या सगळ्या प्रकरणात काय करत होते, त्यामुळे पालकमंत्र्यांनी खरंच या पदावर राहावे का. अर्थात भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका ज्या पद्धतीने बोलतात आम्हाला ती भाषा वापरायची नाही. आम्ही आमचा मुद्दा शांतपणे आणि संयमाने पोचवण्याचा प्रयत्न करतोय की अशा परिस्थितीत अशा बेजबाबदार पालकमंत्र्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का. पालकमंत्री जेव्हा म्हणतात की माझी वाटेल ती चौकशी करा, किंवा मंत्री सध्याचे म्हणतात की माझी वाटेल ती चौकशी करा, स्वतः दादा भुसे म्हणतात चौकशी करा, परंतु मंत्रिपदावर एखादी व्यक्ती असताना ती चौकशी निष्पक्ष होऊ शकते का, तर ती होऊ शकत नाही. कारण तुम्ही मग अनेक लोकांना, अनेक यंत्रणांना प्रभावित करू शकता. आपण मागेही पाहिलं, संजय राठोड प्रकरणामध्ये जर पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी जर पूर्ण करायची असेल तर आधी मंत्रिपदावरून माणूस पायउतार झाला पाहिजे, ही मागणी होती. आम्ही त्याच पद्धतीने म्हणतोय की दादा भुसे यांना मंत्रिपदावरून आधी बाजूला करावे लागेल आणि मग गोष्टी पुढे आणाव्या लागतील. पण याचा अर्थ फक्त दादा भुसे हे एकच नाव आहे का मध्ये, तर आम्हाला तसे अजिबात वाटत नाही. निश्चितपणे याच्यात अजून 1 ते 2 मंत्र्यांची नावे आहेत, यथावकाश तीही पुढे आणली जातील. यामध्ये आमदारांचं नाव आहे आणि यामध्ये काही संघटनात्मक राजकीय पक्षांच्या, सरकार पक्षातल्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांचा सुद्धा संबंध आहे. या लोकांच्या दुबईला कुठे पार्ट्या झाल्या, कशा पार्ट्या झाल्या, त्या पार्ट्या ललित पाटीलने कशा ऑर्गनाईज केल्या, या पार्ट्यांमध्ये इथून हे सगळे लोक दुबईला कसे गेले, याही गोष्टी यथावकाश बाहेर येतील. पण तुर्तास जर आम्हीच सगळं देणार असू तर मग गृहमंत्री काय करणार आहेत, आणि जर आम्हालाच सगळं करायचं असेल तर मग गृहमंत्र्यांनी बाजूला होऊन मग आम्ही खातं चालवायचं का, ते तरी एकदा सांगावं. कारण आम्ही तुम्हाला इतके सगळे क्ल्यू आणि इतक्या सगळ्या हिंट देतो, एवढी सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, तर ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. कांजूरमार्गच्या जागेवर मेट्रो कारशेड करण्यास अखेर परवानगी मिळाली असून आम्ही घेतलेला निर्णय जर कायम राहिला असता तर सुमारे 10 कोटी रुपये वाचले असते, असं मत ठाकरे गटाचे नेते व राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलंय. वेळ पुढे मागे आपली प्रेस कॉन्फरन्स होत होती. पहिलं 12:30 मग अर्थात पवारसाहेबांची प्रेस कॉन्फरन्स होती, त्यानंतर 3:30 ठरली, मग आता 2:30 झाली. थोडी गडबड अशी झाली की खालती यायच्या आधी मला एवढ्या मंत्र्यांचे फोन आले की आमचा दौरा रद्द करू नका, तर त्याच्यात फोन घेण्यात उशीर झाला. असं मी गंमतीचा भाग बाजूला ठेवत असताना मला वाटतं गेल्या 2-3 दिवसातल्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्या मुंबईसाठी फार महत्त्वाच्या आहेत, महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाच्या आहेत. ज्या 2 बातम्या मी आपल्यासमोर ठेवणार आहे त्या दोन्ही बातम्यातून हे कळतं आणि हे दिसतं की जे आम्ही पहिल्यापासून बोलत आलेलो तेच सत्य होतं आणि सत्याचा आज मोठा विजय झालेला आहे. पहिली बातमी जर आपण पाहिली असाल तर ही आहे. मेट्रो लाईन 6चा कार डेपोचं काम कांजूरमार्गच्या ठिकाणी ह्या वर्षापासून सुरू होतं आहे. त्याच विषयाला जर आपण पकडलं तर मला वाटतं परवाकडे ही ई टेंडर नोटीस सगळीकडे आली होती. कांजूरमार्गच्या जी जागा आहे जिथे आम्ही इंटिग्रेटेड कार डेपो करत होतो त्या जागेवर खरं तर आम्ही लाईन 3, लाईन 6, लाईन 4, लाईन 14 म्हणजे मुंबईतल्या 2 लाईन्स आणि मग MMR रिजनमध्ये जाणाऱ्या 2 लाईन्स ह्या एका जागेतून कार डेपोमधून आम्ही सगळं ते इंटिग्रेट करणार होतो. पण तेव्हा आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने त्याच्यावर आपलं अधिकार बजावण्याचं काम केलं
कोर्टात गेले, मग कोणतरी प्रायव्हेट बिल्डरला आणलं, त्या केसमध्ये त्यांना घुसवलं होतं आणि हे सगळं वातावरण दूषित करून त्यावेळी कार डेपो आरेवरनं जो आम्ही कांजूरमार्गला हलवला होता, आमचं सरकार पाडल्यानंतर पहिला निर्णय ह्या खोके सरकारने जो घेतला तो हा होता की पुन्हा एकदा तो कार डेपो कांजूरमार्गवरनं आरेला नेण्याचा. ह्याच्यात आमच्याकडून तरी कुठेही इगोची गोष्ट नव्हती, कुठेही वैयक्तिक वाद नव्हता, असं नव्हतं की कुठेतरी आमची जमीन आहे आणि आम्हाला त्याचा मोबदला मिळणार आहे. पण हेतू साफ होता की एकतर आरेचं जंगल वाचावं. महाविकास आघाडी सरकार असताना 808 एकर जंगल आपण तिथे घोषित केलं. त्याचबरोबरीने ती जी जागा होती MMRCLची ती हलवल्यानंतर आपण तिथे एक फॉरेस्टचा अभ्यास केला आणि तिथे 5 बिबटे राहतात हे आपल्याला त्या CCTV आणि कॅमेरा ट्रॅपमधून सापडलं गेलं. पण हे सरकार बदलल्यानंतर तो रिपोर्ट काही अजून यांनी मान्य केलेला नाही. तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात, पर्यावरण जरी 1 मिनटं तुम्ही बाजूला ठेवलं तर हे 4 डेपो जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा 4 जागा ज्या तुम्हाला घ्यायला लागणार आहेत. मग आपण पाहिलं असेल आरेमधली जागा होती, मेट्रो 6साठी कांजूरची जागा जी आम्ही पहिल्यापासून बोलत होतो तीच जागा आता तिथेच बरोबर हे गेलेल्या आहेत. आणि मग 2 ठाणे जिल्ह्यात जागा ज्या मेट्रो लाईन 4 आणि 14साठी त्यांना आता विकत घ्यायला लागणार, त्याचा मोबदला द्यायला लागणार, कोणाकडून त्या जागा येणार, हा सगळा वेगळा विषय झाला. पण ह्याच्यात कमीत कमी मुंबईचे आणि महाराष्ट्राचे 10,000 कोटी वाचले असते. कारण 2,000-2,500 कोटीचा प्रत्येक कार डेपोवर खर्च झाला तर साधारणपणे 9,000-9,500 कोटी आपल्या ह्या कार डेपोला नुसतं विकत घेण्यात ज्या लोकांकडून ज्यांचे जागा असतील त्याच्यात जातात. ठाणे जिल्ह्यात आता मला माहीत नाही त्या जागा कोणी घेतल्यात, कोणाला त्याच्यात किकबॅक मिळणार आहे, त्याच्यात कुठचे मुख्यमंत्र्यांचे किंवा आजूबाजूचे लोकांचे काही इंटरेस्ट आहेत का, ह्याच्यात मी जाणार नाही. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की इंटिग्रेटेड कार डेपो करत असताना महाराष्ट्राचे पैसे वाचले असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे 4 कोटी जनता ही एका इंटिग्रेटेड डेपोमधून कनेक्ट झाली असती. पण आज आपण पाहताय की कुठेही प्रशासनावर काही पकड नसताना जी घटनाबाह्य मुख्यमंत्री काम करत आहेत, कोणाच्या तरी दबावाखालती, मग त्यांचे मित्र असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, बिल्डर असतील, मला माहीत नाही, पण 4 जागा 4 वेगळ्या डेपोजसाठी म्हणजे 4 कॉन्ट्रॅक्टर्सना काम आणि मग परत ह्याचं रेग्युलर मेंटेनन्स सर्व्हिस वगैरेसाठी परत कॉन्ट्रॅक्ट काढायचं म्हणजे 4 अजून लोकांना वेगळं काम. हे नुसतं कॉन्ट्रॅक्ट करत जर आपण पाहिलं तर ह्याच्यात आपल्या राज्याचं हित कोणी पाहत नाही आहे. तसं जर पाहिलं गेलं तर ह्या जागेवर कांजूरमार्गच्या जागेवर जेव्हा आम्ही सांगितलेलं की ही जागा आमचीच आहे, महाराष्ट्र शासनाची आहे आणि तिथे आपण हे 4 कार डेपो एकत्र आणू शकतो, तेव्हा केस कोणी केली होती? केंद्र सरकारने. गंमत अशी आहे की महाराष्ट्र म्हणून आपण भारतातच आहोत ना. केंद्र सरकार जरी कुठच्याही पक्षाचं असलं तरी एका व्यक्तीच्या किंवा काही व्यक्तींच्या इगोसाठी तुम्ही आम्हाला आड जाणार. मेट्रो जी बनत होती मेट्रो 3 ती पण खरं त्याच्यात पण मला वाटतं 50% भागीदारी ही केंद्र सरकारची आहेच. मग नक्की तुमचं भांडण कोणावर होतं? मूळ मुद्दा हाच राहतो की महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात एवढा द्वेष का आहात, तुम्ही एवढे अँटी महाराष्ट्र आणि अँटी मुंबई म्हणून का वागता? जे तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार पाडलं ते अँटी महाराष्ट्र होतं. राजकीय गोष्ट जरी करायची नसली तरी आज जर तुम्ही पाहिलं तर ही कांजूरमार्गची जागा ह्याच्यावर उत्तर देताना ह्याच जुलैमध्ये श्री राधाकृष्ण विखे पाटील जे रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत त्यांनी पण उत्तर हेच दिलं आहे की ती जागा जी मेट्रोसाठी आपण घेतली होती ही महाराष्ट्र शासनाचीच जागा आहे. हे आत्ता सध्या भाजपमध्ये आहेत आणि भाजपचे मंत्री आहेत, खोके सरकारमध्ये आहेत, त्यांनी पण हेच उत्तर दिलं आहे आणि हे अधिवेशनात उत्तर दिलेलं आहे अनिल परब साहेबांना ह्या जुलैच्या सेशनमध्ये की ही जागा आमचीच आहे. म्हणजे एकच गोष्ट ह्याच्यातून कळते की जे महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही पाऊल उचललेलं की इंटिग्रेटेड कार डेपो करायचं, महाराष्ट्राचे पैसे वाचवण्याचं, पर्यावरण जपायचं, ते योग्य होतं. आणि आज नुसतं आम्ही बोलत नाही तर हे खोके सरकार पण आमचा निर्णय होता त्याच्यावर शिक्कामोर्तब करत आहे की होय ती जागा कांजूरमार्गची ही महाराष्ट्र शासनाचीच होती. त्या केसेस विड्रॉ झाल्या, चुकीच्या झाल्या, त्यांनी काय केलं मला माहीत नाही, पण केसेस आज गायब झालेल्या आहेत. कोर्टात हा आता हे चालत नाही आहे, बंद झाले कोर्टमध्ये केस आणि ही जागा आता ती मेट्रो 6ला देतात. माझी आज परत एकदा स्पष्ट मागणी असणार आहे ह्या खोके सरकारला जे आत्ता निर्णय घेत आहे की आज जर ही जागा तुम्ही कांजूरमार्गची जागा जर मेट्रो 6साठी घेत असाल, तुम्ही मेट्रो 3 आरेची तर वाट लावतच आहात, जंगल कापत आहात, तिथे तुम्ही आता बांधायला सुरू केलेलं आहे, पण अजूनही मेट्रो 4 आणि 14साठी जी जागा तुम्ही विकत घेणार आहात तिथे पैसा न खर्च करता, पैशाची उधळपट्टी न करता तुम्ही एकाच जागेतून करा. कारण कार डेपोला जाते कधी मेट्रो बोगी? महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा सर्व्हिसिंग मेंटेनन्ससाठी.
प्रत्येक रात्री काही जात नाही. तर तुम्ही अजूनही हे पैसे वाचू शकता महाराष्ट्राचे आणि कॉन्ट्रॅक्टर्स कमी करू शकता. आज पुन्हा एकदा मी मागणी करतोय की सगळे कार डेपोज तुम्ही कांजूरमार्गला न्या, कमीत कमी लाईन 6, लाईन 4 आणि लाईन 14चे तरी तुम्ही नेले पाहिजे. दुसरी मोठी बातमी जी आज मला पेपरात दिसली आणि ते पाहून पण आनंद झाला, ते म्हणजे जानेवारीपासून आपल्याच माध्यमातून मी दुसरा विषय घेत होतो, तो म्हणजे रस्त्याच्या घोटाळ्याचा. आपल्याला आठवत असेल 14 की 15 जानेवारीच्या आसपास मी पहिली बैठक आपल्या माध्यमातून घेतली आणि पहिली ही बातमी जनतेसमोर आणली. त्याच्यात आपल्याला प्रत्येकाला मी दाखवलं होतं की हे 5 कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना कसं ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आणलं गेलं, त्यांनी जिंकले कशी बिड्स आणि सरासरी 8% ह्यांना फायदा कसा होत होता. तेही किंमत वाढवल्यानंतर, ते झाल्यानंतर अर्थात ते 8% ह्या सरकारला कमी करायला लागले, कारण आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यातून ते लोकांसमोर आलं. पण दुसरं म्हणजे ॲडव्हान्स मोबिलायझेशनसाठी 625 कोटी जे होते ते आपल्या माध्यमातून मी हा विषय सतत घेतल्यानंतर 625 कोटी देखील, म्हणजे जे प्रॉफिट होणार तर 400 कोटीचं आणि 625 कोटी साधारणपणे 1000 कोटी आपण ह्या मुंबईचे वाचवले. हे वाचवल्यानंतर तरी देखील आपण दबाव त्यांच्यावर टाकत होतो की जे तुम्ही भूमिपूजनं 18 जानेवारी 2023ला केली होती त्याचं पुढे काय झालं. जानेवारीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली, फेब्रुवारीमध्ये घेतली, मार्चमध्ये घेतली, अधिवेशनात हा विषय घेतला, एप्रिलमध्ये विषय घेतला, मेमध्ये घेतला आणि मेमध्ये मला एक यादी आली BMCकडून. ती यादी ही आहे. साधारणपणे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी आणि मुंबईच्या जनतेसाठी सांगतो की जे वर्किंग सीझन असतो रस्त्यांसाठी तो 1 ऑक्टोबर ते दुसऱ्या वर्षाचा 31 मेपर्यंत असतो. ही यादी मला 31 मेला मिळाली होती. साधारणपणे 50 रोड्स प्रत्येक वॉर्डातले आणि एकसुद्धा रोड पूर्ण झाला नव्हता. सगळे सेफ स्टेज, म्हणजे अर्धवट पण पाणी तुंबणार नाही. पाणी तर तुंबलंच, जो घोळ व्हायचा होता पावसाळ्यात तो झालाच, पण एकसुद्धा रस्ता हा पूर्ण केला नव्हता. आज बातमी ही आलेली आहे की मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटदारास नोटीस. ही लोकसत्तेची बातमी आजची. म्हणजे जे मुख्यमंत्र्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स आवडते जे मी सतत सांगत होतो ते आज ह्या बातमीतून पण कळलेलं आहे. तसंच मला वाटतं टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण बातमी आलेली आहे. पण दक्षिण मुंबईतले शहरातले रस्ते ज्या मोठ्या पॅकेटमध्ये एका कॉन्ट्रॅक्टरला गेलेले, परत एकदा मी कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेणार नाही, पहिल्यापासून घेतलं नाही 5 कॉन्ट्रॅक्टरचं नाव, कारण कॉन्ट्रॅक्टरचं आपलं देणं घेणं नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विविध विषयांवर आज पत्रकार परिषद घेतली आहे. आवश्यक अशा प्रकारची खबरदारी आणि उपाययोजना त्यामध्ये केली. दुसरा एक त्याची चर्चा ठिकाणी आहे, कारण मी आता होतो तिथेही तरुण लोकांनी माझी वेळ घेतली आणि एक प्रश्न अत्यंत अभिमान त्यांनी मांडला आणि तो म्हणजे शासकीय वस्ती. शासकीय वस्ती ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमने घेण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जे मला शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडले ते माझ्या मुद्दे महत्त्वाचे आहेत. एक आता उदाहरणार्थ पोलीस दलामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करायचा निर्णय गळ्या घालताना घेतला. त्याचे दुष्परिणाम आवश्यक आहे. ही भरती 11 महिन्यासाठी असल्यामुळं सदर कर्मचाऱ्यांना 11 महिन्याच्या नंतर रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. कंत्राटी पद्धतीचा कार्यकाळ हा 11 महिन्याचाच असल्यामुळं त्याच्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील त्या कशा काढल्या जातील हा एक प्रश्न आहे. आणि विशेषतः संबंधित कर्मचाऱ्यांना कायदा सुव्यवस्था, गर्दी नियंत्रण, पोलीस कायदे याविषयीचं ज्ञान आणि प्रशिक्षण याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. आणि आंदोलन प्रशिक्षित करण्याची कामं कर्मचारी कायदा सुरक्षेच्या दृष्टीनं माझ्या मते चिंतेची बाब ही होईल आणि हे करणं काही योग्य नाही. त्याच्याशिवाय राज्यामध्ये
होगा नागेश सर्वचंद्र ही यंत्रणा आहे आणि ते काम करतात त्या ही वाचणार नाही आणि म्हणून पंचायती पद्धतीच्या ऐवजी कायमस्वरूपाची भरती ही करण्यात यावी आणि भरतीची भरतीच्या प्रक्रिया मला आठवते आगार भरती आता हयात नाही पण ते गृहमंत्री असताना त्यांनी अत्यंत पारदर्शक पद्धतीनं भरती प्रक्रिया केली होती ती पद्धत पुढे चालू ठेवावी. आता मी पोलिसांच्या संवेदीची माहिती सांगितली. आपल्याला ठाऊक आहे की 6 सप्टेंबर 2023 शासनाने एक निर्णय जाहीर केला आणि त्याच्यामध्ये बाह्य यंत्रणेच्या मार्फत कामं करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थांचं पॅनल नेमायचा निर्णय घेतला आणि त्यानुसार काही ठिकाणी लोकांची भरती ही करण्याच्या विषय पंचायती पद्धतीनं ही भरती करायचा निर्णय घेतला आणि त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांची फार तीव्र भावना आहे. आपल्या सगळ्यांना ठाऊक ही मध्यंतरी काही शासकीय हॉस्पिटलमध्ये काही चिंताजनक व्यवस्था जिथे ही सगळ्यांच्या समोर आली विशेषतः बाल रुग्ण मृत्यू आणि याच्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक शासकीय हॉस्पिटलमध्ये जागा रिक्त आहेत आणि म्हणून तातडीनं 28 अस्थायी पदाची भरती करायचा निर्णय हा घेतला. माझ्या मते हे काम अतिशय महत्त्वाचं आहे, आरोग्य सेवेचं आहे आणि त्या ठिकाणी इतक्या जागा रिक्त आहेत त्या रिक्त ठेवून तात्पुरत्या त्या ठिकाणी भरती करायचा निर्णय घेतला. हा त्या प्रकारची कायमस्वरूपाची सुलभ करण्याच्यासाठी निर्णय उपयुक्त नाही आणि म्हणून स्थायी समूहाचा निर्णय या ठिकाणी याची गरज आहे. आता हे आरोग्याचं मी सांगितलं त्याची व्यवस्था शैक्षणिक संस्थेच्या मध्ये आहे. तिथे 2-3 भाग या सरकारी आता सुरू होईल. एक काही काळात खाजगी कंपन्यांना दत्तक म्हणून द्यायचा निर्णय घेतला. राज्यात मागील अनेक दिवसापासून टोलचा मुद्दा चर्चेत असून याच पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. त्या सगळ्या लेखी स्वरूपामध्ये तुमच्यासमोर गोष्टी आणणार आहेत. मी थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला एवढ्यासाठी देतोय मुद्दामून का हा मुळात विषय मी काल 9 वर्षानंतर मी या विषयासाठी सह्याद्रीमध्ये अतिथीगृहामध्ये मी गेलो. मी जेव्हा 9 वर्षापूर्वी गेलो होतो त्यावेळेला तिथे पृथ्वीराज चव्हाण होते मुख्यमंत्री आणि त्यावेळेला माझ्यामध्ये मी चुकत नसेल छगन भुजबळ होते. PWD छगन भुजबळ होते. त्याला काही गोष्टी ठरल्या त्या सुरू झाल्या मग त्याच्यानंतर पुढे काही परत त्याच वेळेला मला समजलं होतं की साधारणपणे या टोलच्या संदर्भामधली जी काही अॅग्रीमेंट्स आहेत सरकारने केलेली अॅग्रीमेंट्स आहेत ती 2026ला संपत आहेत. त्याच्यामुळे ती काय माझ्यासाठी नवीन गोष्ट नव्हती परंतु त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या सुधारणा व्हायला पाहिजे होत्या किंवा व्हायला पाहिजेत ह्या ज्या मी सूचना केल्या होत्या. कारण त्यातली काही जी 2000 साली जी काय अॅग्रीमेंट झाली होती
त्या अग्रीमेंटमध्ये देखील काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्या देखील त्यावेळेला सांगितल्या गेल्या होत्या, आजही या सरकारला सांगितल्या गेलेल्या आहेत. परंतु ती सगळी अग्रीमेंट्स ही सगळी बँकांबरोबर झालेली असल्यामुळे त्याच्यामुळे आता 2026 पर्यंत तुम्हाला काही करता येत नाही. पण त्याच्यामध्ये कोणकोणत्या सूचना किंवा सुधारणा या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, ज्या झाल्या नाही किंवा थांबल्या गेल्या, पुढे काही होऊ शकलं नाही. आणि मग पुन्हा तो 9 वर्षानंतर विषय परत ऐरणीवरती आला. तो ऐरणीवरती येण्याचं कारण म्हणजे ठाण्यामधल्या 5 ज्या एंट्री पॉईंट्स आहेत तिथे पैसे वाढवले गेले आणि आमचा अविनाश जाधव आणि आमचे सर्व सहकारी तिकडे उपोषणाला बसले आणि परत तो विषय टोलचा ऐरणीवरती आला. त्यास तुम्हाला आठवत असेल तर मी तिकडे गेलो, अविनाशला मी ते उपोषण सोडायला सांगितलं आणि सोडायला सांगितल्यानंतर मी पत्रकारांशी आपल्याशी सगळ्यांशी बोललो की या संदर्भामध्ये मी 2 दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलेन. नेमकं त्याच वेळेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक स्टेटमेंट केलं की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही टोलवरती 4 चाकी वाहनांना 3 चाकी वाहनांना टोलच नाहीये. आता हे अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांच्याकडनं आल्यानंतर सगळ्या ठिकाणी चलबिचल सुरू झाली की म्हणजे हे आजपर्यंत आम्हाला फसवलं गेलं की काय, की सरकार म्हणते की आम्ही टोल वसूलच करत नाही आहोत, म्हणजे सरकारकडे पैसे जात नाहीयेत, फक्त जे टोल वसूल करतात त्यांच्याकडेच पैसे जातात की काय. याच्यानंतर काही ठिकाणी आंदोलनं झाली आणि वगैरे काही गोष्टी झाल्या. त्या दरम्यान माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि कालची वेळ ठरली त्याप्रमाणे आम्ही तिकडे गेलो. परंतु ते नंतर कळलं की ते काय स्टेटमेंट होतं फडणवीसांचं, या टोलच्या संदर्भात हा म्हणजे मुंबईचे एंट्री पॉइंट्स, त्याच्यासोबतच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे यासाठी त्या काळामध्ये एक समिती नियुक्त करण्यात आली होती. हे वगळून त्या काळामध्ये इतर टोलच्या संदर्भात तो निर्णय झालेला होता. आता विषय असा आहे की MSRDC, PWD आणि इतर काही जे टोल नाके आहेत याच्यावरती हे आता हे एंट्री पॉईंट आणि एक्सप्रेसवे हे जर सोडलं तर बाकीच्या ठिकाणच्या टोल नाक्यांवरती ह्या 4 चाक्यांना मुभा आहे का टोल न भरण्याचं, हे देखील आपल्याला चेक करायला लागेल. या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती उपमुख्यमंत्री बोलले. आज आमचं इथे जे बोलणं झालंय त्याच्याप्रमाणे कोणकोणत्या गोष्टींच्या सुधारणा या सगळ्या टोल नाक्यांवरती व्हायला पाहिजेत. मला असं वाटतं इथे ते त्याचे ते म्हैसकर आणि ते इतकी मंडळी पण इथे आली होती. टोल हा जर समजा तुम्ही घेणार असाल तर लोकांना कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही तिकडे फॅसिलिटीज, सोयी सुविधा तुम्ही दिल्या पाहिजेत या संदर्भामध्ये अग्रीमेंटमध्येच काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्याची अंमलबजावणी झालेली गेली नाही. मला असं वाटतं मी एक एक विषय तुमच्यासमोर वाचतो. त्याप्रमाणे पुढचे 15 दिवस ज्याला आपण अकाउंटेबिलिटी म्हणतो की साधारणपणे दर दिवसाला वाहन संख्या वाढते आपल्याकडे प्रत्येक शहरांमध्ये, आणि ही वाहन संख्या किती वाढते हे मला स्वतः आरटीओला माहिती आहे, परंतु वाहन संख्या टोल नाक्यावरनं किती जातात याचा काही आकडा उपलब्ध नाही आणि तेही काही सांगत नाही. त्याच्यामुळे काल सरकारने, मंत्री महोदयांनी आज निर्णय घेतला की पुढचे 15 दिवस या सर्व एंट्री पॉइंट्स वरती सरकारतर्फे कॅमेरा लावले जाते आणि त्यांच्याबरोबर आमचे देखील कॅमेरे लागतील पक्षाचे, की जेणेकरून किती गाड्यांची ये जा होते आहे या गाड्या मोजल्या जातील. कारण दर दिवशी जर लोक समजा गाड्यांची संख्या वाढते आहे, बरोबर आहे, त्याच्यात हे टोल पण वाढवणार आणि गाड्यांची संख्याही वाढणार, म्हणजे हे किती काळ चालू राहणार हे एकदा आपल्याला समजा नागरिक म्हणून आपल्याला कळलं पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यामुळे ही व्हिडिओग्राफी उद्यापासून सुरू होईल, बरोबर. करारात नमूद केलेल्या सर्व सोयी सुविधा म्हणजे स्वच्छ प्रसाधनगृह पुरुषांसाठी आणि महिलांसाठी, स्वच्छ प्रथमोपचारासाठी लागणारी सेवा, त्याच्यानंतर एक रुग्णवाहिका, त्याच्यानंतर क्रेन, प्रकाश यंत्रणा, पोलीस अंमलदार, फोन, करारपत्र, शासन निर्णय तसेच तक्रार वही. आता तक्रार वही होणार नाही तिकडे, मगाशी ठरल्याप्रमाणे मंत्रालयामध्ये एक सेल उभा केला जाईल
की या सगळ्या टोल नाक्यांवरती सीसीटीव्ही फुटेज म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे जे लागले जातील त्याची संपूर्ण तिथे मंत्रालयामध्ये वॉच ठेवला जाईल. कळलं का? त्याचबरोबर तिथे एक नंबर दिला जाईल, मोबाईल नंबर, की या टोल नाक्यांवरती लोकांना काय प्रकारचा त्रास होतोय किंवा काय. मी येतोच आहे पुढे, ज्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक पण येणार आहे विषय. पण काय प्रकारचा त्रास होतोय लोकांना उद्या त्या नंबरवरती मेसेज करून तिथे सरकारला कळवता येईल. आणि ही यंत्रणा MSRDC मध्ये लागणार नाही, ही मंत्रालयात लागेल की कोणकोणत्या प्रकारचे त्रास होत आहेत तिथे लोकांना. तर या सुविधा ज्या आहेत या तात्काळ तिथे सर्व टोल नाक्यांवरती केल्या जातील. त्याच्यानंतर करारातील नमूद सर्व उड्डाण पूल, भुयारी मार्ग यांचे डिटेल स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल. बरोबर आहे? आणि ते आपण ह्यांच्याकडनं करणार, IITच्या लोकांना, नामांकित संस्थेतर्फे IITच्या लोकांकडनं करणार ते. सो ते सरकारी यंत्रणा नसणार. त्याच्यानंतर ठाण्याला जे टोल वाढ झालेली आहे, खास करून मी कमर्शियल म्हणत नाहीये, ज्या चारचाकी वाहनांवरती जी 5 रुपयाची वाढ झालेली आहे, हा रद्द करण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारला 1 महिन्याचा अवधी पाहिजे आणि त्याप्रमाणे ते 1 महिन्याच्या अवधीमध्ये याचा निर्णय करतील असं सांगितलं आहे. जी वाढ झालेली आहे ती रद्द करण्याच्या दृष्टीने. त्याच्यानंतर जी गोष्ट बंद झाली होती ती आता पुन्हा सुरू होईल. ती म्हणजे प्रत्येक टोल नाक्यावरती ती जी येलो लाईन जी पूर्वी होती, बरोबर, त्या येलो लाईनमध्ये 200 ते 300 मीटरच्या पलीकडे त्या येलो लाईनच्या बाहेर गाड्या गेल्या तर त्या सगळ्या गाड्या पुढच्या सोडून दिल्या जाणार, टोल न घेता. येलो लाईनच्या पुढच्या सगळ्या गाड्या सोडून दिल्या जाणार. 4 मिनिटाच्या पलीकडे एकही गाडी टोल नाक्यावरती थांबणार नाही. त्याच्यासाठी एक्स्ट्रा मला असं वाटतं पोलीस फोर्स हा देखील तिकडे एक्स्ट्रा लावला जाईल की जेणेकरून ते जे टोल नाक्यांवरती जे बाउन्सर्स किंवा इतर जी पोरं ठेवली जातात आणि जे हमरी तुमरी करतात आणि काय लोकांची जे वेडवाकड वागतात, हे याच्यापुढे ठेवले जाणार नाहीत. तिकडे ती यंत्रणा ही पोलिसांमार्फतच राबवली जाईल. भाजपाच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या ओबीसी जागरी यात्रेचा आज वाशिममध्ये समारोप करण्यात आला असून यावेळी बोलताना काँग्रेसने ओबीसी पंतप्रधान केव्हा करणार हे जाहीर करावं असं आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला दिलं आहे. आज खरं म्हणजे ओबीसी समाजाच्या संदर्भात आणि जसं सांगितलं, जेव्हा आपण ओबीसी म्हणतो त्यावेळेस ओबीसी, भटके, विमुक्त, व्हीजे, एनटी, एसबीसी हे सगळे ओबीसीच्या अंतर्गत या ठिकाणी आपण पकडतो. आणि म्हणून हे सगळे जे समाज आहेत या समाजाच्या विकासाकरता, यांच्या उत्थानाकरता या ठिकाणी जेव्हापासनं देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं तेव्हापासनं मोठ्या प्रमाणात या समाजावर फोकस सुरू झाला. आज खरं म्हणजे आपण पाहतोय ज्या प्रकारे मोदीजींनी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांची चिंता केली, त्यांच्यापर्यंत अधिकार पोचले पाहिजे, त्यांच्यापर्यंत सोयी पोचल्या पाहिजे, मुलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, पारंपरिक रोजगार करणाऱ्यांना त्या ठिकाणी निधी मिळाला पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी बिनव्याजी कर्ज मिळालं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी व्यवसाय वाढवता आला पाहिजे, त्यांच्या व्यवसायाचं ब्रँडिंग झालं पाहिजे. अशा ज्या विविध योजना आज मोदीजींच्या कार्यकाळात सुरू झाल्या, खरं म्हणजे मला असं वाटतं ओबीसींची जेवढी चिंता मोदीजींनी केली यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने केली नाही. आज आम्ही ओबीसीच्या आरक्षणाचा विचार या ठिकाणी करतो, पण ओबीसीचं आरक्षण मिळालं कधी? मंडल आयोग जो जाणीवपूर्वक त्या ठिकाणी काँग्रेसच्या सरकारने थांबवून ठेवला होता, ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं व्हीपी सिंगांचं सरकार आलं त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं आणि समर्थनानं मंडल आयोग लागू झाला आणि ओबीसीला आरक्षण मिळालं. या मंडल आयोगाला विरोध करणारे कोण होते? काँग्रेस पार्टीने सातत्याने विरोध केला. त्यांनी तो आयोग कसा त्या ठिकाणी मांडता येणार नाही हा प्रयत्न केला. खरं म्हणजे ज्या मंडल आयोगाने ओबीसी भटक्या विमुक्तांना
या ठिकाणी आरक्षण दिलं. मी आज आठवण करून देऊ इच्छितो, सन्मान्य उद्धव ठाकरेजींच्या पक्षाने देखील मंडल आयोगाचा विरोध केला होता आणि ओबीसीच्या आरक्षणाचा विरोध केला होता. हे आज सांगण्याचं कारण काय? ज्यावेळी एक नेता, एक गरीब चहावाला ओबीसी समाजाचा व्यक्ती देशाचा पंतप्रधान होतो आणि मोदीजीच्या रूपानं तो गरिबांचा, भटक्यांचा, विमुक्तांचा, ओबीसीचा विचार करतो, त्यांच्याकरता योजना आणतो, त्यावेळी त्यांच्या विरुद्ध षडयंत्र करून या देशातल्या कणखर अशा ओबीसी नेतृत्वाला कसं संपवलं पाहिजे याकरता देशातले 25 पक्ष एकत्रित येतात. पण त्यांना ओबीसीची ताकद माहिती नाही. अरे जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावरून आज विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्याचं पाहायला मिळालं. आजच्या सुनावणीत नेमकं काय झालं पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमधून. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. विधानसभा अध्यक्षांना आज सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा अध्यक्षांकडे जे शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचं प्रकरण आहे, त्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना पहिल्यांदाच इतके खडे बोल जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने सुनावल्याचं पाहायला मिळालं. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी खड्या शब्दामध्ये विधानसभा अध्यक्षांना जी आहे ती कान उघडणी केल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा अध्यक्षांना फटकारल्याचं पाहायला मिळालं. आणि याच विषयावरचा आजचा आपला चर्चेतला मुद्दा आहे की विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं. आजच्या सुनावणीत नेमकं काय झालं हेच आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत. खरं तर शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचं प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे. ते न्यायप्रविष्ट असताना विधानसभा अध्यक्षांनी त्याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतरही मागच्या 4 ते 5 महिन्यापासून या संपूर्ण प्रकरणात कुठेतरी चालढकल होत असल्याचं निदर्शन जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने नोंदवल्याचं पाहायला मिळालं. या अगोदरच्या सुनावणीमध्ये सुद्धा आता 2 आठवड्यात निर्णय घ्या असं सांगितल्यानंतर 2 सुनावण्या ज्या आहेत त्या पार पडल्याचं पाहायला मिळालं. कालच एक अपात्रतेची सुनावणी जी आहे ती पार पडल्याचं पाहायला मिळालं. मात्र आज सगळं हे होत असताना आज सर्वोच्च न्यायालयाकडून मात्र 2 महिन्याच्या आत तुम्ही निर्णय घ्या, अन्यथा आम्हाला निर्णय घेण्यासाठीचा आदेश द्यावा लागेल असं म्हणत विधानसभा अध्यक्षाला फटकारल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा अध्यक्षांनी मंगळवारपर्यंत जे आहे ते सॉलिसिटर जनरल आणि ॲडव्होकेट जनरलशी चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे, त्यांच्याशी चर्चा करून वेळापत्रक जे आहे ते डिस्क्लोज करायचं आहे असं देखील सर्वोच्च न्यायालयाकडून जे आहे ते सांगण्यात आल्याचं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने आज पूर्णतः विधानसभा अध्यक्षांना फटकारल्याचं पाहायला मिळालं. निरीक्षणं नोंदवत असताना विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक पद जरी असलं, संविधानिक पद जरी असलं तरी विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाला आदेश देण्याचा अधिकार आहे असं निरीक्षण जे आहे, परखड मत जे आहे ते खरं तर डी.वाय. चंद्रचूड यांनी मांडल्याचं पाहायला मिळालं. याबरोबर लगेच राजकीय वर्तुळातून सुद्धा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर म्हटले की आता सरकारला ICUत जाण्याची वेळ आली, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागणार आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हटले की विधानसभा अध्यक्ष केवळ चालढकल करत नाहीत तर त्या शिंदे गटाला जीवदान देण्याचा प्रयत्न जे आहे तो प्रयत्न देखील करत असल्याचं पाहायला मिळतंय. आता राष्ट्रवादीच्या आमदारांचं जे अपात्रतेचं प्रकरण आहे त्याबाबतच्या वेळापत्रक सुद्धा विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करावं लागणार आहे आणि मंगळवारपर्यंत हे वेळापत्रक जे आहे ते विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करायचे, नाहीतर तसा आदेश जो आहे तो विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिला जाऊ शकतो. खरं तर आतापर्यंत ही देशाच्या राजकारणातली पहिलीच मोठी घटना जी आहे ती पाहायला मिळते. 5 जणांच्या घटनापीठाने निर्णय घ्यावा, पुढं 7 जणांच्या घटनापीठाने निर्णय घ्यावा, अशा अनेक तर्कवितर्क, अनेक मतपरिवर्तन जे आहे, मतमतांतर पाहायला मिळत असताना अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षच घेतील असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान विधानसभा अध्यक्ष करतायत असा आरोप विरोधी पक्ष करत होता. त्यातला आज कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाने फटकारत या विरोधी पक्षाच्या आरोपात तथ्य आहे का अशी भासवणारी परिस्थिती जी आहे ती आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच आज सुनावणी जी आहे ती पार पडली. पूर्णतः विधानसभा अध्यक्षच सर्वोच्च न्यायालयाच्या टार्गेटवर असल्याचं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारल्याचं जे आहे, सुप्रीम फटकार लगावल्याचं जे आहे ते चित्र आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतंय. आता जर आपण पाहिलं तर अनेक जशा राजकीय वर्तुळात टीका टिप्पण्या येत आहेत, विरोधक जसं बोलतायत तसं सत्ताधारीही बोलतायत की विधानसभा अध्यक्षांना कायद्याचं उत्तम ज्ञान आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष
योग्य तोच निर्णय घेतील. मंगळवारपर्यंत जर विधानसभा अध्यक्षांनी त्याबाबतचं वेळापत्रक जाहीर केलं नाही, सॉलिसिटर जनरल आणि ॲडव्होकेट जनरलने एकत्र येऊन अध्यक्षांची सल्लामसलत करून ते वेळापत्रक तयार करून अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाला जे आहे ते सबमिट करायचं आहे. त्यामुळं आता एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर आजच राहुल नार्वेकर हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्या दिल्ली दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्ण नेत्यांच्या भेटी राहुल नार्वेकर घेण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने आज कुठला मोठा निर्णय दिल्लीमधून होतो का, महाराष्ट्रात परतल्यानंतर राहुल नार्वेकर त्याबाबतचं शेड्यूल डिक्लेअर करतात, कारण मंगळवारपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला सबमिट केल्यानंतर साधारणतः सुनावणी कधीपर्यंत होईल आणि निर्णय कधीपर्यंत येईल. कारण कालची सुनावणी झाल्यानंतर असं सांगण्यात आलं होतं की 20 तारखेपर्यंत याबाबतचा निर्णय जो आहे तो येणं अपेक्षित आहे. मात्र आता मंगळवारपर्यंत विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाला काय सांगतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर खरंच 20 तारखेला अपात्रतेबाबतचा निर्णय येणार का, कारण शिवसेनेचं प्रकरण संपतंय तोच दादा गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण जे आहे ते देखील विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये येऊ शकतं. त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मंगळवारी विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाला काय सांगतात याच्यावर पुढच्या अनेक गोष्टी, अनेक घडामोडी ज्या आहेत त्या अवलंबून असणार आहेत. या सगळ्याबाबतचे अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.